थँक्यू सो मच. कुठले आहे तुम्ही? भावे सर बोलताय की? ठीक आहे. येस बोलतो 1 तासाने. ऐका ना माझे कस्टमर आहे लचकी मॅडम जी बोलते पुढे झोपायला ती कोण आहे? ती आयडी पुढे गाडी पुढे गाडी पुढे ना तुम्ही सर. पंचेचाळीसच राहिले भरलेले मी 45,000 राहिले फक्त 45 आणि मी ते भरणार आहे असं नाही का भरणार. माझ्या कस्टमरला काय संबंध फोन स्पीकर आहे का आपल्याकडे? स्पीकर छोटा हो स्पीकर मॅनेज करा नाही. ऑफर झाला त्यामुळे मी ते घेतलं. मला जरा होती त्या किती रुपये घेतलं? टोटल 80,000 आहे. 80,000 केव्हा घेतलं ते? आता त्याला झालंय 1.5 वर्ष झाले. 1.5 वर्ष आणि मी भरलंय. राहिले 45 आहे. 45 फेडले म्हणजे 45 राहिले फक्त. 35 फेडले. हां अच्छा म्हणजे रेग्युलर भरत होतो माझ्या घरी थोडं. अरे हे गेलं ना काळं काढलं नाही सर. असं झालं. अरे यार कोण आहे तुमचं हेड? कोण आहे मॅडम? कुठे आहे तुमचं ऑफिस? तुम्हाला असं करायचं तर आता बोलू. ठीक आहे. हॅलो नको बाजू तो बँकेत येत होता ना. हॅलो हा तुमचं ऑफिस कुठे आहे मॅडम? मला सांगाल का जरा? नाशिकला सोपन हॉस्पिटल माहिती तुम्हाला हायवे रोडला? नाही मला आता राहिलं मकुड्यामध्ये ना तुम्ही. कुठे मोखाडा हां पांढर हां तुमचं सगळं डिटेल्स दिला बोलतं काय झालं? अहो एक कोणाला लोन देतात ना कॅन्सरसाठी लोन देत आहे. निदान रिपोर्ट तर ते करा तुम्ही. तुमचं कोणतं वीक नसते. IDFC बँकेचं लोन आहे मॅडम. मी लिगल डिपार्टमेंटमधून बोलते. हो मॅडम माझ्याकडे लिगल बोलते आणि मॅडम एक तुम्हाला फक्त अपडेट करू शकते. हा पहिला कॉल आहे. काय माहिती कोणाकोणाला केलं त्यांनी. कोणाकोणाला केले माहीत नाही पण हा यांचा मला फोन आला. यांनी मला रेकॉर्डिंग पाठवली आणि त्यांनी त्यांच्या पोलीस स्टेशनला NC दिली म्हणून त्यांनी मला ते स्क्रीनशॉट पण पाठवला आहे वरती. असं काही खोटं सांगितलं.
आता तिने सांगितलेल्या IDFC बँकेबरोबर निर्भय महाराष्ट्र पार्टीने आतापर्यंत अनेकदा जाऊन खुलासे काही काम हां पैसे भरत नाही असं बोल. मी पैसे भरणार आहे बोलतोय ना तुम्हाला. हो पण तुम्हाला कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये फोन करायची ऑथॉरिटी कोण दिली मला हे सांगा. हां कोणत्या बँकेने दिली अशी ऑथॉरिटी दिली का कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये फोन करा आणि कस्टमर. हां त्यांना काय बोलायला तुम्ही घाणघाण बोलायला सांगितलं. असं घाणघाण बोलण्यासाठी सांगितलं तुम्ही. काय 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 बोलले ते नाही. मी तुम्हाला काय बोलतो ते बोला पहिले. तुम्हाला माझ्या कस्टमरला फोन करण्याचा संबंध काय. माझ्या या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही. तुमचं पेमेंट मिळून जाईल IDFC बँक. तुम्ही माझ्या कस्टमरला फोन का केला. ऐका माझ्या कस्टमरने ऑलरेडी तुमच्या ज्या नंबरवरून फोन आलाय त्या नंबरची कंप्लेंट दिलेली आहे आणि आता हा जो तुमचा नंबर आहे त्याच्यावर पण कंप्लेंट होणार आहे. हां तुम्हाला हे माहिती नाही मॅडम. माझं कर्ज आहे 40,000चं. बँकेला भुर्दंड मानहानीचा दावा टाकेल मी बँकेवर. तुम्ही IDFC मधून बोलताय ना मला तेवढंच सांगा आणि मला मेलवर द्या तसं. हां मी मानहानीचा दावा टाकल. माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये फोन केला IDFC बँकेला 45,000 ऐवजी मला 45 लाखाचा मानहानीचा दावा टाकेल मी. हां 45,000चं भेटणार नाही पण 45 लाखाचा मानहानीचा दावा टाकेल मी. माझी आब्रू सगळ्या माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये फोन करून हे केली तुम्ही. तुम्ही बँकेचे एम्प्लॉई आहे बरोबर ना. एक मिनिट तुम्ही बँकेचे एम्प्लॉय आहे का नाही मला सांगा. मी काय बोलतोय तुम्हाला. तुम्ही बँकेचे एम्प्लॉय आहेत ना तुम्ही बरोबर ना. आणि बँकेला ऑथॉरिटी काय कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये फोन करणं. हां मी नेटवर्कमध्येच आहे. मी काय म्हणतोय तुम्हाला कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये फोन करण्याची ऑथॉरिटी आहे का. मग ठीक आहे मग तयार राहा. मग मानहानीचा दावा आता मी टाकतोय त्यासाठी तयार राहा. असं कुठलाही ऑथॉरिटी नाही आहे माझ्या माहितीनुसार. कॉन्टॅक्ट लिस्टचा काही संबंध नसतो. मी कर्ज घेतलंय माझ्याशी व्यवहार झालेला तुमचा. माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टचा काही संबंध नसतो. तुम्ही करा. तुम्ही हां तुम्ही मला मेल टाका ना तसं का आम्ही फोन करणार आहे म्हणून. मग मी बोलतो ना मग तुमच्यासोबत. तुम्ही मला मेल करा का मी काय 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 बोलले. तुम्ही ऑलरेडी 10 लोकांना फोन केलेले आहे माझ्या. हां बरं मानहानीचा दावा टाकणार आहे मी त्यासाठी तयार राहा. मग ठीक आहे तुमचा. बरं अजून बरं अजून काय. हां अजून काय बोलताय. रेकॉर्ड करतोय मी तुमचा कॉल. हां बोला ना तुम्ही बोला ना. तुम्ही आता एवढं बोलता त्याचे बोलून घ्या. तुम्ही एवढं बोलतातच आहे ना तर बोलून घ्या आता. तुम्ही खूप बोलताय ना बोलून घ्या तुम्ही आता. हां मग त्याबद्दल बोला. तुम्ही कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये फोन का केला मला एवढा प्रश्न होता. हां ठीक आहे करणार ना तसं मला मेलवर द्या करणार म्हणून. हां IDFCच्या मेलवरून आला पाहिजे मला मेल. हां
IDFCच्या मेलवरून मला मेल आला पाहिजे तर मला समजेल का? हा, तुमच्याकडे तशी परमिशन असते बँकेची. मला IDFCच्या मेलवरून मेल आला पाहिजे का तुम्ही न भरल्यामुळे आम्ही कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये फोन करा असं मला मेल आला पाहिजे. त्यानंतर मी बोलू शकतो हा तुम्हाला तो ऑथॉरिटी आहे. बरं 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 ठीक आहे चालेल. हां ठीक आहे.